नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय दिलखुलास उत्तरे दिली। त्याच्यामध्ये पुणे शहरातली गुन्हेगारी, पूर, पाऊस आणि शेतकऱ्यांची स्थिती आणि सामान्य प्रशासन या बाबतीत त्यांनी काही महत्त्वाची भूमिका पत्रकारांच्या समोर मांडली। जाणून घेऊयात अजित पवार आणि पुणे शहरातील गुन्हेगारी। प्रत्येक नागरिकांनी मला सांगितलं काही ठिकाणी तर इथल्या मुली IT मध्ये आहेत, त्यांनी स्वतःचे फ्लॅट घेतलेत पण त्यांचे आईवडील इथं राहतात म्हणून इथं येतात आणि त्यांनी सांगितलं इथं काय होतं आहे, कचऱ्याची विल्हेवाट नीट लागत नाही आणि त्याच्यामुळं घुशींचं प्रमाण वाढतं आहे। घुशी वाढल्या की ड्रेनेजचे लाईन आहे त्याच्या खालची जर माती भुसभुशीत झाली की तिथं लीक होती आणि लीक झाल्यावर लोकांना त्याचा बराचसा त्रास होतो। साधारण ह्या परिवार मिलनाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं गरीब मध्यमवर्गीय जो राहतोय त्याच्या पण समस्या लक्षात येतात। कार्यकर्ते पण भेटतात, लाडक्या बहिणी पण भेटतात, वेगवेगळे समाजातले प्रतिनिधी भेटल्यानंतर त्यांचे पण काही प्रश्न हे लक्षामध्ये येतात आणि ऐकणं आणि स्वतः डोळ्यांनी पाहणं याच्यामध्ये फरक आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही हा परिवार मिलनाचा कार्यक्रम या दरम्यान तुम्हाला मोठा प्रतिसाद तुम्ही बघताय। निलेश घायवळ जो आहे, पासपोर्ट त्यानंतर त्याच्या घरावर छापेमारी झाली, त्याच्या भावाला परवाना योगेश कदमांनी दिला असं समोर आलं। त्या सगळ्यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही ऍक्शन यामध्ये मी स्वतः CPंना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं पक्षाचं, कुणाचा जवळचा कार्यकर्ता, लांबचा कार्यकर्ता, कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका। जर तिथं चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्लीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या CPनी त्यांना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे। आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असू नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असू, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे। पोलिसांची पण ही महत्त्वाची जबाबदारी आहे। मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही। मी काल 2 दिवस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो ह्या 2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं। त्याही वेळेस हा विषय निघालेला होता, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही। ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन। आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी। केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी। सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध। निर्मल सुगंधी उटणे। नवकार आर्ट फाउंडेशनच्या वतीनं 40 चित्रकारांनी रेखाटलेल्या 90 चित्रांचं प्रदर्शन पुण्यामध्ये 12 ते 14 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे। बालगंधर्व कला दालन येथे हे आयोजन करण्यात आलं आहे। यातील काही चित्रांचे नमुने आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत।
आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. चित्रकला ही मानवी जीवनातली आणि मानवाची एक अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया असते. त्याला जसा निसर्ग, चित्र, समोरची व्यक्ती समजली तसा तो हाताने त्याचं रेखाटन करतो. अशाच 90 चित्रांचं प्रदर्शन पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलं आहे आणि तेही नवकार आर्ट फाउंडेशनच्या वतीनं. तेव्हा आपण 12 ते 14 ऑक्टोबर या दिवशी आपण हे प्रदर्शन पाहायला नक्की जाऊयात. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.